सहकार महर्षी गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला वैभवाच्या शिखरावर नेलं। राज्याच्या ग्रामीण भागाचा कायापालट केला। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार आणि सामान्य माणसाचे जीवनमान उंचावले। गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल हे त्यांचं जिवंत स्मारक आहे। तो वारसा पृथ्वीराज पाटील समर्थपणे चालवत आहेत असं प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केलं आहे। गुलाबराव पाटील यांच्या 36व्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक संकुलात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। दरम्यान सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस पक्षाबद्दल महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलं। ते म्हणाले की वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील, शिवाजीराव देशमुख यांच्या काळातील संघटन आता राहिलं नाही। स्वकीयांनी तुम्हाला मदत केली नाही, आता संघटनात्मक रचनेचा अभ्यास करून पुढील वाटचाल निश्चित करा। खेकच्या प्रवृत्तीच्या गर्दीतून बाहेर पडा। पृथ्वीराज बाबा, तुम्ही पराभवाने खचून न जाता जनतेची कामं करत राहा। माझे संपूर्ण सहकार्य राहील। शिराळा जिंकणं एव्हरेस्ट सर करण्या एवढं अवघड होतं, पण जनतेच्या हितासाठी योग्य निर्णय घेतला याची प्रचिती नेतृत्वाने दिल्याचं सांगितलंय। यावेळी संकुलाचे संस्थापक पृथ्वीराज पाटील अध्यक्षस्थानी होते। ऋतुराज पाटील यांनी स्वागत केलं। सत्यजित देशमुख म्हणाले, पृथ्वीराज पाटील यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांचं भक्कम नेटवर्क बांधले। जनता त्यांच्याबरोबर आहे, मात्र आता खेकडा प्रवृत्तीच्या लोकांमधून त्यांना बाहेर पडलं पाहिजे। सकारात्मक ऊर्जेच्या राजकारणातून जनहितासाठी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे। पृथ्वीराज पाटील म्हणाले, गुलाबराव पाटील यांनी 40 वर्ष जिल्हा बँक आणि सहकार क्षेत्रात अनेक राज्यस्तरीय संस्थेत उच्च पदावर काम केले। सांगलीसाठी मी तयार केलेला विकास आराखडा सत्यात उतरवण्यासाठी आमदार म्हणून मला त्यांनी मदत करावी। निवडणुका येतील आणि जातील, पुन्हा जनतेचा कौल घेऊन समाजकारणासाठी आमदार होणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे।